नमस्कार. मी वैद्य राजश्री कुलकर्णी नाशिकच्या आयुष्य आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. पावसाळ्यात काय करावं आणि काय करू नये याच्याबद्दल आपण माहिती बघतोय. त्यातली थोडीशी पुढची माहिती आज मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. पाऊस म्हटलं की सगळ्यात पहिलं आपल्याला काय आठवत असेल तर ते म्हणजे भजी. पाऊस आणि भजी याचं अतूट नातं आहे असं म्हणून पावसाळा सुरू झाला रे झाला की व्हॉट्सॲपवर फोटोज आणि त्याच्याबद्दलच्या कविता यांचा पाऊस पडायला लागतो. पण पावसाळ्यात भजी खावीत की नाही हा एक अत्यंत गंभीर प्रश्न आहे आयुर्वेदाच्या दृष्टीने. कारण पावसाळा म्हटलं की हवा आणि पाणी यात होणारे जे बदल असतात त्यामुळे आपल्या पचनशक्तीवर खूप मोठा परिणाम होत असतो. आपली पचनशक्ती क्षीण होत असते. नेहमीचा कोणताही आहार जर आपण घेतला तर आपल्याला तो पचेलच असं सांगता येत नाही. त्यामुळे खरं म्हणजे पावसाळ्यात पचायला जड असणारे असे जे जे काही पदार्थ आहेत हे पदार्थ खाऊ नयेत असा मी रुग्णांना नेहमी सल्ला देत असतो. आणि तळलेले कोणतेही पदार्थ हे पचायला जडच असतात. त्याच्याबद्दल कितीही जोक आले की तेल पाण्यावर तरंगतं आणि भजी तेलावर तरंगतात म्हणजे भजी पचायला हलकी आहे असा जो काही एक संदर्भ दिला जातो तो अतिशय चुकीचा आहे आणि हे आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे. विशेषतः मिसळ, भजी अशा पद्धतीचे पदार्थ गरम हवेमध्ये आपण खात नाही. पण पाऊस पडायला लागला आणि थोडासा जरी हवेत गारवा आला तर आपल्याला असे गरमागरम मसालेदार चटकदार असे पदार्थ खायची इच्छा निर्माण होते. पण आपल्या पचनशक्तीला ते झेपणार आहेत की नाही याचा मात्र आपण निश्चितपणे विचार करायला हवा. आणि त्यामुळे उलट असं आहे की पावसाळा सुरू झाल्यानंतर पचायला हलके असणारे पदार्थ आपण खावेत असा सल्ला आयुर्वेद देतो. आणि चातुर्मास हा त्यातलाच एक भाग आहे. आता लवकरच आषाढी एकादशी येईल तर त्यावेळेला खरं म्हणजे उपवास करायचा आहे. म्हणजे पचनशक्तीला आपल्याला विश्रांती द्यायची आहे, काही खायचं नाही. पण एकादशी आणि दुप्पट खाशी असं म्हणून आपण हे सगळे नियम तोडतो. तर तसं आपण करू नये. आपण नक्की काय खायला हवं आणि काय नको हे पुढच्या भागात बघूया. नमस्कार.